नमस्कार, मी इक्बाल रेठरेकर. तुम्ही पाहत आहात सकलम. आज आपण एक अतिशय महत्त्वाचा आणि गंभीर विषय घेऊन आलो आहोत. कोल्हापूर म्हणजे दर्जेदार गुळाचं केंद्र. कोल्हापुरी गुळाचा गोडवा सर्वत्र प्रसिद्ध आहे. कोल्हापुरी ब्रँड म्हणून काही वस्तू इथल्या प्रसिद्ध आहेत. यामध्ये कोल्हापुरी फेटा, कोल्हापुरी चप्पल, त्याचबरोबर तांबडा पांढरा रस्सा आणि कोल्हापुरी गुळ प्रसिद्ध आहे. पण सोमवारी बाजार समितीमध्ये गुळाचे व्यवहार अचानक थांबले. त्यामुळं कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये गुळाचे सौदे अचानक ठप्प का झाले यावरही आपण सविस्तर बोलणार आहोत. कोल्हापूर हे गुळ उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. कोल्हापुरी गुळाच्या गोडव्याची चव कोणी चाखली नसेल असा अपवादात्मक एकही व्यक्ती नसेल. इथला गुळ दर्जेदार आहे, याशिवाय निर्यातीसाठीही ओळखला जातो. पण अलीकडेच बाजारात गुळाचे व्यवहार अचानक थांबले आणि यामागचं कारण आहे रासायनिक रंगाचा वापर. काही उत्पादकांनी गुळ अधिक आकर्षक दिसावा याकरिता त्यात रासायनिक रंग वापरल्याचा आरोप केला जात आहे. मात्र यामध्ये कितपत तथ्य आहे हा संशोधनाचा विषय आहे. ग्राहकांना अधिक आकर्षक रंगदार आणि चमकदार गुळ आवडतो, म्हणून पिवळ्या आकर्षक दिसणाऱ्या गुळाचा ट्रेंड सध्या मार्केटमध्ये सुरू झाला आहे. म्हणूनच आपल्या मालाचा उठाव होण्यासाठी काही शेतकरी रासायनिक रंगाचा वापर करू लागलेत. हे वास्तव नाकारता येत नाही. त्यामुळं या रासायनिक रंगामुळं गुळाची गुणवत्ता संशयास्पद झाली आहे. परिणामी सोमवारी कोल्हापूर बाजार समितीमध्ये गुळ सौदे बंद पडले. त्याचं कारणही तसंच आहे. गुजरातमध्ये पाठवलेल्या कोल्हापुरी गुळामध्ये रासायनिक रंग आढळून आला. गुजरातमधील अन्न औषध प्रशासनाने त्या ठिकाणच्या 2 व्यापाऱ्यांच्यावर कारवाई केली. याचे पडसाद म्हणून सोमवारी कोल्हापूर बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी गुळ सौदे बंद ठेवले. शेतकरी व व्यापारी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर गुळ सौदे पूर्ववत सुरू झाले. मात्र सौदे पूर्ववत सुरू झाले असले तरी गुळातील रासायनिक रंगाच्या वापराचा प्रश्न मात्र ऐरणीवर आला. खरोखरच सर्व शेतकरी गुळात रासायनिक रंगाचा वापर करतात काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. मात्र काही गुळामध्ये रासायनिक रंग आढळतो याचा अर्थ सर्व उत्पादक शेतकरी रासायनिक रंगाचा वापर करतात असं नाही. कोल्हापूर बाजार समितीमध्ये दिवसाला सुमारे 4000 ते 5000 क्विंटल गुळाची आवक होते. सध्या गुळाला प्रति क्विंटल 4000 ते 4750 रुपये दर मिळतो. कोल्हापूरच्या बाजारपेठेतील गुळ गुजरातसह इतर राज्यात जातो. गुजरात येथील मेहसाणा जिल्ह्यात 2 गुळ विक्रेत्यांच्याकडे अन्न औषध प्रशासनाने गुळ ताब्यात घेतला. त्यांची तपासणी केली असता रासायनिक घटक असलेले रंगद्रव्य यामध्ये दिसून आले. त्यानंतर चौकशी केली असता हा गुळ कोल्हापुरातून खरेदी केलेला असल्याचे समोर येत आहे. त्यानुसार गुजरातमधील 2 व्यापाऱ्यांना अन्न औषध प्रशासनाने नोटीस बजावली. त्यामुळं बाजार समितीने कडक भूमिका घेत व्यवहार थांबवले. मात्र ज्या व्यापाऱ्याने गुजरातला गुळ पाठवला तो कोल्हापुरातील गुळ उत्पादकाकडून खरेदी केला आहे काय असा प्रश्नही गुळ विक्रेते उपस्थित करत आहेत. काही व्यापारी गुळाची खरेदी कर्नाटकातून देखील करतात. त्यामुळं गुजरातला पाठवलेला गुळ कोल्हापूर मधीलच आहे काय हे खात्रीशीर सांगू शकत नाही. काही व्यापारी गुळाची खरेदी कर्नाटकातून देखील करतात. त्यामुळं गुजरातला पाठवलेला गुळ कोल्हापूरमधीलच आहे काय हे खात्रीशीर सांगू शकत नाही. तर दुसऱ्या बाजूला गुळामध्ये रासायनिक रंग वापरणे अयोग्य आहे असे असले तरी खाद्यपदार्थामध्ये जो रंग वापरण्यास परवानगी आहे तो गुळामध्ये वापरण्यास काय हरकत आहे अशी विचारणा गुळ उत्पादकांच्याकडून केली जात आहे. जिलेबी किंवा मिठाईमध्ये अशा प्रकारचे रंग वापरण्यास परवानगी आहे. मग गुळामध्येच रंग वापरण्याला नियम का असा प्रश्न आता गुळ उत्पादक शेतकरी करत आहे. परंतु सर्वच शेतकरी रासायनिक रंगाचा वापर गुळामध्ये करीत नाही. तरीही काही शेतकऱ्यांना या कारवाईचा फटका बसला. शेतकऱ्यांच्या मालाची विक्री थांबली. त्याचबरोबर व्यापाऱ्यांचा विश्वास कमी झाला. या प्रकारामुळे गुळ उत्पादक शेतकऱ्याला मोठे नुकसान सहन करावे लागले आणि जगभरात प्रसिद्ध असलेल्या कोल्हापुरी गुळाचा दर्जावरही आता शंका उपस्थित होत आहे. धन्यवाद.